हे गाईज नमस्कार, गुड मॉर्निंग. बघू शकता मी आता आज सोमवार आहे आणि ते बदलीसाठी आलेलो, बदली ड्रायव्हर म्हणून. तर आजच्या व्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. बघा इथे ही आपली कंपनी आहे. बघू शकता इथे कशा पद्धतीने गाड्या लागलेल्या आहेत. आता तो स्टाफ जो आहे कंपनीचा तो आलेला आहे. बघा इथे 9:30 वाजायला आलेलो. 9:30 वाजता इथे सर्व कंपन्या चालू होतात. म्हणजे वेअर हाऊस आहेत, छोटे मोठे गोडाऊन आहेत गाईज इथे. तर ते ओपन करतील, सर्व माथाडी कामगार वगैरे सर्व रेडी राहतील. कुठले कार्गो कुठले डिलिव्हरी आहेत ते घेऊन आपल्याला सुद्धा टेम्पो घ्यायचा आहे आणि जायचं आहे बदलीसाठी. चला एक नंबर 4 नंबर येतो. आहे का चांगली गाडी? लिख मैंने लिखना तो लिख फेंक दूंगा कागज. बोल दिया मैं एक बार बोल. ड्राइवर बोल रहा नहीं आऊँगा. 426 30 ना बता देना. मी आता आलेलो आहे इथे. आपली बघा ही गाडी त्या दिवशी गाडी चालवायची आहे आणि इथे गाड्या किती लागलेल्या आहेत बघा. ही गाडी आपल्याला चालवायची आहे आणि त्याच्या मागेच इथे पिकअप आहे, त्याला आधी काढायला लागेल. आणि इथे मशीन लावलेलं आहे बघा. लॉक सिस्टीम आहे कुठली तरी. आता काय लावलं आहे मशीन, त्याच्यात लावलेली आहे. ट्रॅकर लावलेलं आहे वाटतं. गाडीमध्ये बसतोय काही. चला चालू करूया, सुरुवात करूया धंद्याची. गाडी आहे आपल्या. हे बघू शकता तुम्ही, ते गाडी आपली नंबरला लावलेली आहे पण ती वेटिंगमध्ये आहे, कारण की आज लेबर कमी आलेले सोमवार असल्या कारणाने. तर आपली गाडी थोडी भरायला वेळ जाणार आहे. बघा इथे लावलेली आहे गाडी मी. आणि ती बाजूला त्याची गाडी आहे, ती खाली झाल्याशिवाय आपली गाडी काय इथे लोड होणार नाही. बघू शकता. बघू शकता डॉक्युमेंट दिलेले आहेत माझ्याकडे. तर ती तारीख काल माल आलेला. बघू शकता पॅकेज 10 आहे, LR नंबर आहे आणि लोडिंग पॉईंट पार्टीवाल्याचा नंबर आहे. आणि आपला गाडी नंबर आहे 3190. ते बघू शकता IGM आयटम नंबर आहे. एस क्लिअरिंग CAचं नाव एस क्लिअरिंग. बॉन्ड सर्व दिलेलं आहे बघा, मेन्शन केलेलं आहे. व्हॅलिड आहेत आपले. टर्निंग पॉईंट बेल्टेवर लिहिलेलं आहे आणि इथे लिहिलेलं आहे बघा 7 ते 10 बॉक्स नंबर 10 हे सर्व लिहिलेलं आहे बघा. हेच मला वाटतं हेच आपलं व्हॅलिड असणार आहे. हे लोड करून घेऊन जायचं. पूर्ण साऊंड अँड टेक कंडिशनमध्ये आहे, कुठे डॅमेज वगैरे नाही. आपल्याला सावकाश घेऊन 10 आहे. साइड में लगा लेने का. हाँ, गाड़ी साइड में लगा लेने का. जब बोलेगा गेट पास हो गया है तो बोलेगा तो गेट पर सीधे डाल दे गाड़ी. लाइसेंस है कि नहीं अपने? मेरे पास है ना. हाँ तो लाइसेंस लेकर एंट्री कर. लूट झालेली आहे बघू शकता. आता सील मारायला लागेल दरवाजा बंद करून. आपल्याला जायचं खोपटे गावाच्या बाजूलाच एक कंपनी आहे कॉन्टिनेंटल. त्या कार्गो आहे आणि बघा GPS ट्रॅकर लावलेलं आहे गाडीला.
सुद्धा लोड झालेले आहेत बघा, 10 पॅलेट होते. चला चलो अभी गाड़ी लोड हो गया है, चलो निकलते खोपटा गाँव के इधर कॉन्टिनेंट के पास. इधर सब सारा भैया लोग हैं. चलो लोड हो गया है, गाडी लोड झालेली आहे. काही बघू शकता. चला चष्मा लावते, ऊन खूप आहे इथे, गरमी खूप होत आहे. या गाडीमध्ये नाही एसी नाही काय. चला 10 पॅलेट लोड झालेली आहे, गाडी चालू करूया. एंट्री वगैरे केलेली आहे बघा. इथे डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत मला. बॉन्डचा कार्गो आहे, सील वगैरे मारलेला आहे. चला जय श्रीराम. चला गाडी काही साथ देत नाही, नको चालू व्हायला पाहिजे गाडी. चला चालू झालेली आहे. पहिला घे टाकूया आणि आपला हॅलो हॅलो पहिला घेऊन होता घे. जय श्रीराम. आता सीट बेल्ट लावायला लागेल, नाहीतर पोलीस इथे माझी पावती फाडतील. काही झाले आपल्याला चौकातच जायचं आहे. 10 पॅलेट लोड झालेले आहेत. 1 तास गेला लोड होण्यासाठी. आणि चलो बघू शकता फायनली गाडी वगैरे लोड झालेली आहे. आता मी चाललेलो आहे खोपटा गाव आपला जो आहे. खोपटा ब्रिजच्या बाजूलाच एक कंपनी आहे कॉन्टिनेंटल, तिथे आपल्याला जायचं आहे. 10 पॅलेट घेऊन बॉन्डचा कार्गो होता. तर काय एवढा काय आपल्याला तिथे उचलायची वगैरे मेहनत काय लागली नाही. सर्व तिथे फोर्कलिफ्टद्वारे लोड झालेलं आहे. आपल्याला फक्त ही गाडी घेऊन जायचं आहे बघा. गाडी फक्त व्यवस्थित घेऊन जायचं आहे. कार्गोसुद्धा डॅमेज नाही झाला पाहिजे. कार्गो डॅमेज झाला तर तिथे आपल्याला फाईन मारतील. त्यामुळे आपल्याला काय घाई नाही. आताशीच मी 3रा गेअर टाकलेला आहे. 3ऱ्या गेअरमध्ये गाडी बरोबर चाललेली आहे बघा. आणि हा ब्रिज आहे नॅशनल हायवेचा. हा याच्याकडून आपल्याला युटर्न घ्यायचा आहे. काही इथून युटर्न घेऊन पुढे सरळ जायचं आहे तिकडे. माझं गाव पण तिकडेच आहे. तिथे 10 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. या सगळ्या गाड्या जुन्या आहेत गाई, चालवायला लय हाड येऊ राहिल्यात. काय करणार, मजबुरी आहे बाबा. त्या वांदे चालू आहेत पैशांचे. हा आयफोन सुद्धा घेतला आहे काही हप्त्यावर, त्याचे हप्ते सुद्धा आपल्याला फेडायचे आहेत. ऑलरेडी एक मोबाईल होता माझ्याकडे, पण त्याला एवढी क्लिअरिटी नव्हती. क्लिअरिटी असले तर कसं व्हिडिओ बघायला लोकांना कसं आवडतात ना, त्यामुळे मग मी आयफोन घेतला. आयफोन 14 मॉडेल घेतला. तर त्याचा काहीतरी फायदा करून घ्यायला पाहिजे ना. तरी असे आपले व्हिडिओ वगैरे शूट करते तुम्हाला दाखवण्यासाठी बघा. इथून आपल्याला 5-6 किलोमीटरवर जायचं आहे. जास्त लांबचा भाडा नाही हा. ते थोडा टाईमपास होईल. तो गेट पास वगैरे आता त्याला पार्टीवाल्याला फोन करायला लागेल. गेट पास ठेवली काय गेटवर वगैरे, आणि जॅकेट घालूनच आतमध्ये जायला लागेल. चला कसं काय ते पुढे दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली कंपनी जवळ आलेलो आहे बघा. खोपटा ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि त्या कंपनीमध्ये आलेलो आहे. आता इथे सर्व्हिस रोडला उभी करतो गाडी आणि ते पार्टीवाल्याला फोन करतो. हे बघा ही कंपनी आहे. आतमध्ये आता जॅकेट घालायला लागेल मला. लायसन वगैरे दाखवायला लागेल आणि मग आतमध्ये एंट्री करायला लागेल. चला गाईच बघा, कंपनीच्या बाहेरलाच उभा आहे मी इथे. तर बघा इथे त्याची अजून गेट पास रेडी नाही. तर गेट पास रेडी होतपर्यंत आपल्याला वाट बघायला लागली इथे. तर मी जॅकेट वगैरे घातलेलं आहे आणि इथे जॅकेट नसला तर इथे आपल्याला स्वतःला विकत घ्यायला लागते. 200-300 रुपयाला हा जॅकेट आहे. तर गाडीमध्ये ऑलरेडी होता, तो घालून ठेवला. आणि पार्टीवाल्याला फोन केलेला, त्याची गेट पास काही रेडी नाही. तर ते गेट पास झाल्यावर आपल्याला गाडी आतमध्ये घेऊन जायचं आहे. बघा गाडी तर मी अशीच लावलेली आहे इथे. हेच बघू शकता फायनली गेटवर चाललेलो आहे मी. आता एंट्री गेटला गाडी लावायला लागेल. आणि हा गोडाऊन आहे कॉन्टिनेंटल म्हणून. याचं आता नाव सगळं बदललेलं आहे. इथे सिस्टीम सगळी बदललेली आहे. आता इथे गेट आहे समोर. गेटच्या समोर आपल्याला लायसन वगैरे दाखवून जॅकेट वगैरे घातलेलं आहे. ते दाखवून आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि कॉन्टिनेंटल गोडाऊन असा पद्धतीने पहिले एवढा नव्हता. आता हा डीपी वर्डने चालवायला घेतलेला आहे. तर इथे सगळे रूल्स वगैरे आता चेंज झालेले आहेत. पहिले इथे गेट होते 2, ते गेटमधून एवढी स्ट्रिक्ट नव्हता. आता खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे इथे बघा.
पूर्ण लायसन विसन सगळं चेक केलं जाते काही जॅकेटसुद्धा नसलं तर आतमध्ये तुम्हाला एंट्री नाही देणार हे लोक. बघू शकता गाडी खाली झालेली आहे. आता आउट गेटला जाणार आहे ते बघा. बघा हा अशा पद्धतीने गोडाऊन आहे. गाडी खाली झालेली आहे. मी आता चाललो गेट आउट गेटला चाललोय. गेट पाससाठी असतो कन्मार मशीन आहे बघा. कन्मार मशीन आहे बघा. गाडी खाली झालेली आहे गाईज. घामाघूम झालोय बघा पूर्ण. कारण की कुठला म्हणजे हवा सुद्धा लागत नाही ते. बॅग आहे अजून जेवलं सुद्धा नाही. आता चाललोय गेट आउट गेटला चाललोय. गेट पास झाले असले तर मग ते गेटवर जावायचं आणि सरळ बाहेर निघायचं काय. त्याच्याकडून डिस्प्लिंग वगैरे घ्यायला लागेल. चला तिथे अलाउड नाही शूटिंग करायचं म्हणून घाबरून जरा शूट करते. हे फायनली गाडी आपली खाली होऊन बाहेर पडलेली आहे बघा. आता गेटच्या बाहेरलाच आहे. अशा पद्धतीने आजची डिलिव्हरी संपलेली आहे. चला पुढे काय आता पुढचं काय आहे भाडं वगैरे असला तर ते मारून घेऊ. एक तर डिलिव्हरी मारून झालेली आहे माझी. आता दुसरी चला काय डिलिव्हरी आपली देऊन झालेली आहे. तिथे कार्गो वगैरे खाली केलेलं आहे. 10 पॅलेट होते. व्यवस्थितपणे डिलिव्हरी कुठला डॅमेज न करता आम्ही खाली केलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा गोडाऊनजवळ जायचं आहे. आणि काय आहे का बघू भाडं नाही तर मग घरचा रस्ता धरू. कारण की एका डिलिव्हरीमध्ये घामाघूम झालं पूर्ण. ऊन पण तसाच लागतं इथे. चला आणि बघू शकता टॉप गिअर टाकलेला आहे गाडीचा. आणि गाडी मस्त 60च्या स्पीडने धावत आहे बघा. नॉन कंट्रोलेबल गाडी आहे ही.